मित्रांनो, दिलेल्या घातांकाच्या रूपातील या संख्येमध्ये आपल्याला एकक स्थान काय येईल असा प्रश्न विचारलेला आहे. आता घातांकित संख्येचा अर्थ नेमका काय होतो पहा. दोनाचा जर मी म्हटलं तिसरा घात आहे तर आपण 2 गुणिले 2 गुणिले 2 हे 3 वेळा गुणाकारात मांडतो, कारण दोनाचा तिसरा घात आहे. आपल्याला दिलेली जी संख्या आहे 576चा 1151 घात, याचा अर्थ काय होईल? 576 गुणिले 576 गुणिले 576 असं मला 1151 वेळा मांडून मग उत्तर शोधावं लागेल. मग आता इथं गुणाकार करत बसणार का? अजिबात नाही. लक्षात ठेवा, ज्यावेळी घातांकित संख्येच्या पायामध्ये एकक स्थानचा अंक म्हणजे हा उजवीकडून पहिला अंक 0, 1, 5 किंवा 6 यांच्यापैकी एखादा असतो, त्यावेळी जो अंक इथं पायामध्ये एकक स्थानी असेल तेच आपल्याला उत्तर द्यावं लागतं. आता जर एकक स्थानचा अंक ह्या 0, 1, 5, 6 याच्या व्यतिरिक्त असेल तर मग उत्तर कसं शोधायचं हे बघण्यासाठी नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.